नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। एकादशी उपवासासाठी अगदी खमंग मोकळ्या दाण्याची आणि चविष्ट साबुदाणा खिचडी करणार आहोत। ही रेसिपी एकदा करून पाहिली की तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या रेसिपीसाठी आपण 1 बाउल साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा धुवून घ्यायचा। साबुदाण्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचा। 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचा। आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी यासाठी लागणारे साहित्य: 1 बाउल साबुदाणा पातेल्यामध्ये घालायचा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, पाणी काढून घ्यायचा। मग हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतला आहे। 1 बाउल साबुदाणा भिजवून घेतला आहे। साबुदाणा 1 बाउल घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट 1 वाटी। शेंगदाणे भाजून घ्यायचा। भाजलेले शेंगदाणे थंड करायचा। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवून हा शेंगदाण्याचा कूट पहिल्या मोडवर बंद चालू करत तयार करून घ्यायचा, म्हणजेच जाडसर कूट तयार करून घ्यायचा। असा शेंगदाण्याचा कूट 1 वाटी घेतला आहे। हिरवी मिरची 4 घ्यायचा। घुंगरू शेंगदाणे अर्धा वाटी घ्यायचा, भाजून घ्यायचा। घुंगरू शेंगदाण्याऐवजी जाडा शेंगदाणा आपण भाजून घेऊ शकता। लाल तिखट 1 चमचा घ्यायचा। हा बघा, असा मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे। मीठ अर्धा चमचा घ्यायचा। साखर 1 चमचा घ्यायचा। तेल 4 चमचे घ्यायचा। हा साबुदाणा तुम्ही तेलाऐवजी तुपात पण करू शकता। हिरवी मिरची डिशमध्ये भरपूर मी घेतला आहे, पण इतका मिरची घालायचा नाही। फक्त 4 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायचा आहे। असा हा डार्क हिरवा रंग असलेला हिरवी मिरची घ्यायचा। असा हा हिरवी मिरची खूपच तिखट असतो। अशा हिरवी मिरचीमुळे साबुदाण्याचा चव वाढतो। सर्व हिरवी मिरचीचा देठ काढून घ्यायचा। हा बघा, असा देठ काढून घ्यायचा। हा बघा, असा 4 हिरव्या मिरच्याचा देठ काढलेला आहे। 4 ही हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायचा आहे। देठ काढून घेतलेला 1 मिरची मी घेतला आहे। हा बघा, असा बारीक चिरून घ्यायचा। हा बघा, असा हिरवी मिरची चिरून घ्यायचा। चिरून घेतलेला हिरवी मिरची मी या बाउलमध्ये काढून ठेवला आहे। उरलेले 3 हिरव्या मिरच्या पण असाच पहिल्या हिरव्या मिरची सारखा चिरून घ्यायचा। हा बघा, असा एकदम बारीक बारीक असा चिरून घ्यायचा। स्पायसी साबुदाणा आणि घट्ट दही खाण्यात मजाच वेगळी असते। 4 ही हिरवी मिरची असा मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 हिरवी मिरची प्रथम चिरून मी बाउलमध्ये घातला आहे। आता ह्या 3 हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतला आहे। हा बघा, असा, आणि ते पण बारीक चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या मी या बाउलमध्ये घातला आहे।
एक कढई गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करायचा, कढई चांगला गरम होऊ द्यायचा। कढई चांगला गरम झाल्यानंतर या कढईमध्ये तेल 4 चमचा घालायचा। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेल्या 4 हिरव्या मिरच्या घालून हलके परतून घ्यायचा। तेल आता चांगला गरम झाला आहे, त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला घालायचा। झारीने हलक्या हाताने परतून घ्यायचा। मिरचीचा सुगंध आला की तेलामध्ये शेंगदाणे अर्धा वाटी भाजून घेतलेला घालायचा। झारीने चांगला परतून घ्यायचा। भिजवून घेतलेला हा साबुदाणा आहे, रात्रभर भिजवून घेतला आहे। हाताने मोकळा करून घ्यायचा, मग नंतर या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा। हा बघा, आता मी सर्व साबुदाणा या फोडणीमध्ये घातला आहे। झारीने चांगला परतून घ्यायचा। गॅस मध्यम आचेवर ठेवा। हा साबुदाणा एकदम मऊ होईतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा। तेलाच्या या फोडणीमध्ये हा साबुदाणा एकदम चांगला असा परतून घ्यायचा। काही मिनिटात साबुदाण्याचे दाणे पारदर्शक दिसू लागतील, म्हणजेच साबुदाणा चांगला तयार होत आहे। फोडणीमध्ये साबुदाणा चांगला मऊ झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट 1 वाटी या साबुदाणा खिचडीमध्ये घालायचा। लाल तिखट 1 चमचा या साबुदाणा खिचडीमध्ये घालायचा। मीठ अर्धा चमचा साबुदाणा खिचडीमध्ये घालायचा। साखर 1 चमचा या साबुदाणा खिचडीमध्ये घालायचा। हा साबुदाणा खिचडी एकदम चांगल्या प्रकारे तयार होत आहे। झारीने आता चांगला परतून घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट व सर्व मसाले चांगला असा या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, म्हणजेच परतून घ्यायचा। तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रसही घालू शकता। हा साबुदाणा खिचडी एकदम मऊ होईतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा। हा बघा, असा एकदम मऊ साबुदाणा खिचडी होईतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा। आता या साबुदाणा खिचडीवर थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा। हा बघा, असा हा शितोडा थोडासा मारायचा, मग परत झारीने चांगला हा साबुदाणा परतून घ्यायचा, म्हणजे हा साबुदाणा एकदम मऊ असा तयार होतो। हा साबुदाणा खिचडी एकदम मऊ होईतोपर्यंत परतायचा, हा टिप्स लक्षात ठेवायचा। हा बघा, असा हा साबुदाणा खिचडी तयार झाला आहे, एकदम मऊ मऊ स्वादिष्ट असा। अजून थोडासा हा साबुदाणा खिचडी परतून घ्यायचा। हा बघा, आता हा साबुदाणा खिचडी एकदम परफेक्ट चांगला असा तयार झाला आहे। रंग छान आला आहे, एकदम मऊ मऊ असा हा साबुदाणा खिचडी तयार झाला आहे। पहा, आपली खमंग मोकळी आणि दाणेदार साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। साबुदाणा खिचडी केलेला हा कढई आता खाली ठेवत आहे। हा बघा, आता हा कढई मी खाली ठेवला आहे। हा साबुदाणा खिचडी एकदम चांगल्या प्रकारे
तयार झाला आहे. एकदम टेस्टी असा रंग छान आला आहे. झणझणीत साबुदाणा खिचडी तयार झाला आहे. एकदम स्पायसी असा गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे. गरमागरम साबुदाणा खिचडी ही घट्ट दही, मलाई दही, ताक, ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा लिंबासोबत सर्व करा. हा साबुदाणा या ताटामध्ये मी थोडासा काढून घेत आहे. एकदम मऊ मऊ असा हा साबुदाणा तयार झाला आहे. हा साबुदाणा आता मी ताटामध्ये थोडासा काढून घेतला आहे. हा बघा, हा साबुदाणा एकदम टेस्टी असा तयार झाला आहे. वाटीमध्ये मी थोडासा घट्ट दही घेत आहे. हा बघा, हा घट्ट दही वाटीमध्ये मी आता घालत आहे. घरीच हा घट्ट दही मी तयार करून घेतला आहे. हा बघा, एकदम घट्ट असा. अशा घट्ट दह्याबरोबर हा टेस्टी साबुदाणा एकदम चांगला लागतो. हा बघा, आपली मोकळी खमंग आणि दाणेदार साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. पारंपरिक पद्धतीने केलेला हा साबुदाणा खिचडी एकदम टेस्टी असा तयार झाला आहे. हा बघा, हा साबुदाणा खिचडी कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. साबुदाणा खिचडी हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा. आणि अशा सोप्या व स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.